शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक झालेले आहेत। कडूंनी सरकारला आज दुपारी 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय। मागणी मान्य न झाल्यास रेल्वे जाम करण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिलेला आहे। कर्जमाफी घेतल्याशिवाय माघार नाही, बच्चू कडू यांनी ही ठाम भूमिका आता घेतली। बच्चू कडू यांनी आज दुपारी 12 वाजेपर्यंतचा वेळ दिलेला आहे। 12 वाजेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास रेल्वे जाम करण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिलाय। बच्चू कडू यांचं आंदोलन सध्या नागपूरमध्ये आहे। अमरावतीतून हे आंदोलन सुरू झालं। एक मुक्काम वर्ध्यामध्ये झाला आणि त्यानंतर काल बच्चू कडू नागपुरात पोहोचले। कालचा मुक्काम त्यांनी नागपूरच्या हायवेवरच केलेला आहे। बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे। रात्रभर बच्चू कडू आपल्या आंदोलकांना ठाण मांडून बसलेले होते। आपल्यासोबत बच्चू कडू स्वतः आहेत। बच्चू काय सांगाल, रात्र कशी गेली? चांगलीच गेली। शेतकऱ्यासोबत होती तिथे, शेतात आणि घरात राहून सगळा चिंताच आहे ना। 3-3, 4-4 लाखाचं कर्ज शेतकऱ्यांच्या डोक्यावर आहे। कुठलीही अपेक्षा नाही, कुठून काही पैसे ना, अशी कुठलीही वाट शिल्लक नाही। काही हे पैसे कसे फेडणार, व्याजावर व्याज होईल ते कसं देणार, पुढच्या वर्षीचा पेरणी कशी होईल, अनेक चिंता आहे। व्यापारी असेल, मोठा व्यापारी असेल, त्याला कुठून ना कुठून येण्याची शक्यता असतं। इथं तर काहीच नाही ना। आणि मग अशा लोकांसाठी आम्ही आज सडकीवर झोपत असेल तर हे आमच्यासाठी मग गर्वाचीच गोष्ट आहे। आम्ही आमच्यासाठी झोपत नाही, आम्ही आमच्यासाठी रात्र काढली नाही, ते कष्ट करत नाही। जे काही मेहनत आहे ते सामान्य शेतकऱ्यांचं भलं व्हावं, त्याची आत्महत्या थांबावी एवढाच प्रयत्न आहे। या सगळ्या व्यवस्थेच्यासाठी, विरोधात लढासाठी हे करावंच लागेल आम्हाला। त्या तयारीनं पूर्ण आलेले आहेत। शेतकरी देखील आलेले आहेत, दिव्यांग देखील आले आहेत। दिव्यांगांचा देखील एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय। दिव्यांगाचं आहे तर त्यांना आंदोलन करावं लागतं, हेच दुर्दैवी गोष्ट आहे ना। ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याला या देशात आंदोलन करायची वेळ येतं। याच्यासारखं काय दुर्दैवी आहे? म्हणजे शेतकरी तर मरतच आहे, पण ते त्याच्यापेक्षा बेकार हाल आहे। मेंढपाळे लोक सामील झालेले आहे, मच्छीमार आहे, ग्रामपंचायत कर्मचारी असन, हे सगळे जे काही लहान वर्ग घटक आहे यांना लुटण्यासाठी ठेवलं आहे सरकारनं। इथून लुटाचं आणि अदानी अंबानीचे पोट भरायचे। काही दिव्यांग महिलांशी आम्ही चर्चा केली, तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की इकडे लाडकी बहिणीला द्यायला पैसे आहेत, मात्र दिव्यांगांचे वाढवून देत नाही। गेल्या वेळी तुम्ही आंदोलन केलं होतं, त्यामुळे मदत निधीमध्ये किंवा जो रक्कम मिळते त्यात वाढ झालेली आहे, मात्र अजूनही समस्या कायम आहे। 1000 रुपयेच वाढवले ना। केरळला 4000 रुपये आहे, बाकी तामिळनाडूला 3000 आहे। आमची 6000ची मागणी होती। अंत्योदय कार्ड प्रत्येक दिव्यांगाला दिलं पाहिजे, किमान धान्याची व्यवस्था, ते केलं नाही। त्यांच्या संदर्भात काही ठिकाणी तर परिपत्रकच काढायचे आहे, ते सुद्धा केलं नाही। तुमची मागणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची किंवा त्यांनी घोषणा करण्याची आहे, मात्र आता काही बातमी तशी येते मुंबईवरनं की चंद्रशेखर बावनकुळे मध्यस्थी करण्यासाठी पुढे येऊ शकतात। ते कदाचित तुमच्याशी चर्चा करण्यासाठी येऊ शकतात। जर बावनकुळे जर आले समोर तर तुम्ही चर्चा करणार काय? प्रश्न आम्हाला बावनकुळे येऊ का, वनकुळे येऊ का, 2 कुळे असो, काही आम्हाला त्याचं काही लेनदेन नाही आहे। चर्चा आम्ही बावनकुळेंना सरकार म्हणून पाहू, आणि आमचा कोणी दुश्मन नाही आहे। मध्यस्थी म्हणून कोणी तो काही विषय नाही आहे। प्रश्न एक आहे का, हे सगळं जर त्यांच्या मनात असतं तर त्यांना जर या सगळ्या संदर्भात जर निवाळा म्हणजे निर्णय घ्यायचा असेल तर ते लवकर घेतला पाहिजे। उद्या तुम्ही शेतकऱ्याला रक्तबांबळ झाल्यानंतर निर्णय घ्याल तर हे पाप तुमच्या नशिबी येणार का नाही येणार? तुमचा विचार असा आहे का आमच्या शेतकऱ्यांना आता रक्तबांबळ झालं पाहिजे, रक्त व्हायला पाहिजे त्या शेतकऱ्याचं? म्हणजे तिथं फासावर जाऊन तुमचं समाधान झालं नाही, आता रक्त सांडवायची अपेक्षा करता का? लवकरात लवकर यावं सरकारने हे चर्चेसाठी? ते त्यांच्या मर्जीनं या, आज या, उद्या या, परवा या। तुम्ही तयार? आम्ही तयार आहोत। आंदोलनावर आंदोलन तर मरेपर्यंत। आंदोलनाची एक दुसरी बाजू अशी दिसून येत आहे की लांबच लांब रांगा लागल्यात, अनेक महामार्ग जाम झालेले आहेत आणि बसेसमध्ये अनेक जे प्रवासी होते दुसऱ्या ठिकाणी जाणारी, त्यांनाही मोठी समस्येला सामोरे जावं लागत आहे। हे तर कोण मुख्य आहे महाराज्याचं, मी का मुख्यमंत्री आहे? हा प्रश्न मुख्यमंत्र्याला विचारायला पाहिजे का मला विचारायला पाहिजे? आंदोलन तुमचं आहे म्हणून मग आंदोलन का करतोय? तो एखादी औषध दिली आणि तुम्हाला जर चक्कर आला तर तुम्ही कोणाला, कंपनीशी बोलता का घेणाऱ्याला बोलताय? कोणाशी बोलणार तुम्ही? दोष त्यांच्यात आहे, आमच्यात नाही। त्यांच्या धोरणामध्ये दोष आहे म्हणून आम्ही इथं आलो।
हे त्यांची जबाबदारी आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामन मंगेश अस्तापसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.